बाई किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चॉकलेट केक। चॉकलेट डिझाईनचा नवीन वेगवेगळ्या पद्धतीचा केक। चला तर मग आपण सामग्री पाहूया। 4 अंडी, अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी तेल, 1 वाटी दूध, बेकिंग पावडर, दूध पावडर, इसेन्स, कुठलं आपल्याला आवडेल ते टाकलं तरी चालेल। मी इथे स्ट्रॉबेरी इसेन्स टाकते। हा एक हॅपी बिस्किट पुडा, हा आपल्याला डिझाईनसाठी वापरायचा आहे। थोडं साईचं दूध घेतलं आहे, म्हणजे मलाईमुळं छान त्याला टेक्स्चर येईल। सर्वात आधी आपण आता साखर मिक्सरला बारीक करून घेणार आहे। वेलची पावडर 1 चमचा टाका। आता ही वेलची पावडर आणि साखर आपण एका भांड्यात काढून घेऊया। आता आपण याच्यामध्ये 4 अंडी फोडून टाकणार आहे। आता आपण बेटरनी फिरवून घेणार आहोत। हा थोडा आपण 1 मूठभर रवा टाकणार आहोत। आता आपण हे अर्धी वाटी तेल टाकणार। तेल टाकून पुन्हा टाकणार। मैदा टाकणार, मिल्क पावडर टाकणार, साईचं दूध टाकणार, स्ट्रॉबेरी इसेन्स टाकतो 4-5 थेंब, बेकिंग पावडर टाकायची 2 चमचे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं बेटर। आपण हे मिक्स झालेलं आहे, आपण आता भांड्यात ओतून घेऊ ते। हॅपी बिस्किटचा एक पुडा आपण आता बारीक करून घेणार आहोत मिक्सरमध्ये। या बिस्किट पावडरमध्ये आपण आता थोडंसं दूध टाकूया। आता हे दूध आपण मिक्स करून घेऊ, अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे। आता हे मिश्रण आपण या भांड्यात ओतून घेऊया। हे टॅप करून सेट करून घेतलेलं आहे। आता हे चॉकलेट आपण असंच गोल गोल टाकून घ्यायचं आहे। कलर छान येईल, त्याने दिसायला पण छान दिसेल। आता आपण हे गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे, 30 मिनिटं ठेवायचं आहे आपल्याला। बघूया, हा आपला केक झाला तयार। केक सुरी टाकून असा केक बघायचा, ह्याला नाही लागलं तर समजायचं आपला केक झालाय। बिस्किटचं सिरप याच्यामध्ये टाकलंय, ते आपण केक कट केल्यानंतर आपल्याला दिसेल। ते आहे त्याच्यामुळं ते कट केल्याशिवाय दिसणार नाही। काढून घेणार आहोत एका पेपरवर, मग पातेल्याला भांड्याला थोडं टॅप करून घ्यायचं, तो केक असा पडतो लगेच। हा झाला आपला केक। पिठा करून घेतलेला आहे, ह्याच्यावर आपण ते लिक्विड टाकणार आहोत। केक इतका छान फुगला आहे, असा मध्ये चॉकलेटचं बिस्किटचं पण चॉकलेटी कलर आलाय, जाळीदार झालाय छान। केक आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।